आता राकेश पण बिग बॉस खेळून आला होता, विशाल पण बिग बॉस खेळून आला होता, राखी बिग बॉस खेळून आली होती. ह्या तिघांनाही बिग बॉस माहिती होते. बाकी सगळी पोरं पण ते काही ना काहीतरी रियालिटीचे अशा टाईपचे कार्यक्रम करून आले होते. सो ह्या तिघांना माहित असताना त्यांना सगळ्या स्ट्रॅटेजी माहिती होत्या, त्यांना गेम्स पण कसे खेळले जातील हे पण त्याला अंदाज होता. कुठल्या मुद्द्यावर आम्हाला हे माहितच नव्हतं की मुद्द्याला घेऊन भांडायचं, कुठल्या मुद्द्याला घेऊन असं हे करायचं. हे मी तिकडे राहून बिग बॉस शिकले. अच्छा. मी ते बघत बघत बिग बॉस शिकले. मी बघत बघत आता हे असं आहे, बरं असं खेळायला पाहिजे, असं करायला पाहिजे, हे बघत बघत अंदाजा घेत घेत मी माझा एक एक पासा टाकत गेली. आता असं मग असं केलं पाहिजे, असं आहे तर असं केलं पाहिजे, हा उभा आहे ह्याची टोळी आहे, चल आपला काटा व्हायला पाहिजे. म्हणजे हे मी खेळत गेले. हा माझ्या मागे जर मला बॅक पिचिंग मला दिसल्या असत्या तर अजून काहीतरी वेगळं झालं असतं माझ्याकडनं. प्रयत्न करत होती, एफर्ट्स घेत होती, ते दिसत होते. इव्हन टास्कच्या बाबतीतही दिसत होतं. तू देत होती तुझे 100% देत होती मी. टास्क पण मला वाटलं नव्हतं अगं प्रेरणा, मला असं वाटायचं की टास्क खेळेन की नाही. प्रत्येक वेळी टास्कच्या वेळी माझ्या ना मनातून एक वेगवेगळी कहाणी निर्माण व्हायची. असं देवाला विचारायचे, बाई देवा बाहेर काय ठेवलंय, काय वाढवून ठेवलंय माहित नाही, कुठे जम्प मारायचे, कुठे काय करायचे, कुठल्या टास्क मधनं आपल्याला बाहेर. आता म्हणजे प्रत्येक टास्क तो मला असं असायचं की एक तरी टास्क आपण असं खेळलं पाहिजे ना, त्याच्यातून निघाला पाहिजे, काहीतरी खेळलं पाहिजे. आणि ते मी करायची प्रत्येक टास्क मध्ये. असं नाही की कुठला टास्क मी सोडला, मग तो स्पॉन्सर असू दे नाही तर कुठलाही असू दे, मी खेळायची एंड पर्यंत. तो नृत्यातला लवचिकपणा आणि त्या सगळ्या गोष्टी इथे कामी आल्या. खूप 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 कामी आला टास्क मध्ये. मला वाटलं नव्हतं अगं मी एवढं टास्क खेळेन, आणि मी टास्क सगळे खेळले. मला तुम्ही आता काउंट करते ना, अरे यार मी सगळे टास्क खेळले. मग ते लाटणं पापड हे करायचं होतं बघ, ती पण आयडिया माझी होती. अनुषला घेऊन मी पाठीवर पापड लाटत होते, ते सगळं जमा करायची, ती पण आयडिया माझी होती पाटा. म्हणजे मी म्हटलं मी ते सगळं करत करत एक 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 टास्क जे खेळत आली ना ते मी छान खेळले, मला म्हणून माहितीये. आणि जी काही गाण्याने सुरुवात व्हायची, तुम्ही उठायचे, छान डान्स आम्हाला बघायला मिळायचा, तुझी अदाकारी बघायला मिळायची. कधी कधी विकेंडला भाऊच्या धक्क्यावर पण गाणी वाजायची आणि आम्हाला ते छान वाटायचं. कारण त्याच्यामध्ये मला असं वाटतं दीपाली सय्यदच्या माध्यमातून एक मनोरंजनचा फ्लेवर जो आहे तो बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सीझन मध्ये कायम ते तू एन्जॉय करत होती बिकॉज डान्स होता. डान्स होता ना तिकडे. सो ते एक म्हणजे काय झालं होतं, आता मध्ये एक पिरियड होता की तिथे पॉलिटिक्स मध्ये माझं हे सगळं कुठे ना कुठे थांबलं गेलं होतं. मी थँक्यू म्हणेल बिग बॉसला, खरं सांगते. त्याच्यामुळे मला पुन्हा एकदा ते जगायला मिळालं की मी तो म्युझिक वाजणं, मग ते म्युझिक मध्ये पुन्हा एकदा घुसणं आणि ते पुन्हा एकदा डान्स करणं. म्हणजे ते विचारच नव्हता केला की झोपले आणि वाजते उठते आणि जाऊन मस्तपैकी आम्ही डान्स करतोय. भाऊच्या धक्क्यावर एखादा परफॉर्मन्स होतोय आणि त्या परफॉर्मन्स मध्ये आम्हालाच ऑन द स्पॉट करायचंय. असं नाही की आता आपण बाहेर असतो तेव्हा कोणतरी कोरिओग्राफ करतंय, कोणतरी येतं, इव्हेंट असेल तर तामझाम असतोय. पण तिथे तसं नव्हतं. तिथे आम्हाला हे गाणं आहे आणि या गाण्यावर आपल्याला करायचंय. सो ते करायचं, ते स्वतःहून करायचं. आणि ते स्वतःहून करताना एक वेगळी मजा होती की चल मजा येते, ढोलकी माझं गाणी वाजली. पहिल्या आठवड्यात मला माझ्या गाण्याने सुरुवात केली होती ढोलकीच्या त्या लावणीवरून. त्याच्यानंतर मी माझं येगोय महिना केलं, मग मी बऱ्याच लावण्या प्रेझेंट केल्या. तर मला ते खूप छान वाटत होतं. आणि मला ना ती लावणी कशी सादर करायला पाहिजे, लावणी आपण कशी जगतोय, आम्ही जी लावणी जगलोय, जी आम्ही करत आलोय, महाराष्ट्राची शान म्हणून आम्ही लावणीला एक वेगळी लेवल दिलेली आहे आणि ती तशी जिवंत राहिली पाहिजे. त्याचा कुठेही त्याचा पाया तो नाही गेला पाहिजे. मी आधीही म्हटलं होतं की मला ना ते जसं कुठल्याही स्टेटला मी वाईट नाही म्हणत, प्रत्येक स्टेटचं एक आपापलं एक अस्तित्व आहे. पण एका स्टेटमध्ये समजा बिहारमध्ये एखाद्या गोष्टी केल्या जातात, त्या मुली नाचल्या जातात, त्या गोष्टी कुठेतरी आपल्या महाराष्ट्रात सुरुवात झाली होती आणि ते कुठेतरी ना मनात असं दुःख व्हायचं की ते तुम्ही डान्स करताय, तुम्ही पैसे कमवताय, तुम्ही वेस्टर्न डान्स नाव देऊन तुम्ही करा, त्याला तुम्ही लावणीचं नाव दिलं गेलं. ती लावणीचं नाव न देता तुम्ही केलं असतं तर चाललं असतं. पण ती गोष्ट जी दिली गेली होती ना, तेही मला कुठेतरी व्हायचं होतं की तेही लोकांपर्यंत पोहोचलं गेलं पाहिजे की नाही, की आपण लावणीला लावणीच ठेवा. महाराष्ट्राची शान आहे ती ज्या गोष्टीला आपण कुठे ठेवलंय आणि ती आपण कशा पद्धतीने प्रेझेंट करतोय. आणि आपण आता त्याला वेस्टर्न कपडे घालून लावणीचे ड्रेस नेसून आपण वेगळ्या पद्धतीने जे करतोय ते कुठेतरी बंद व्हायला पाहिजे. आणि होपसो ते होतंय असं मी ऐकलंय की आता त्या सगळ्या गोष्टी बंद होणार आहे. तुम्ही ते वेस्टर्न डान्स म्हणूनच त्याला नाव द्या, तुम्ही त्याला कुठलंही झांबा द्या, झुंबा द्या, टंबा द्या, पण त्याला लावणी देऊ नका.
हे मला माझं. वाटतं याच मुद्द्यावर राधा पण काही म्हटली होती. तू तिला हेच सांगण्याचा हा प्रयत्न करत होतीस. नंतर बाहेर येऊन तन्वीशी बोलत असताना तिने या गोष्टीवर विरोध केला. तर ते हा त्यावर तुला काही नाही बाहेर मला येऊन बघितलंस तू? मला असं वाटलं, मी तिला सांगितलं तेव्हाच तिला मी पटवून दिलं. म्हटलं राधा, मला हे गोष्ट असं वाटतं आणि ती गोष्ट जर तू केलीस तर अजून खुलून येईल. आता तर राधा प्लॅटफॉर्म आता तिने केलं होतं, एक लावणी केली, खूप छान केली तिने. नंतर तिने केली, तिने प्रेझेंट केली तिने चांगल्या पद्धतीने. पण मी म्हटलं हे बघ, ह्याच गोष्टीला घेऊन जर तू छान करशील ना तर अजून पुढे जाशील. पण जी गोष्ट तुम्ही करत होतात, म्हणजे काही ज्या मुली करतायत, मला आता कल्पना नाही आता कोण कोण करताय, पण ज्या मुली करतायत त्यांनी आत्ताच त्या बंद कराव्या. मी तर म्हणते तुम्ही त्या करू नका. तुम्ही त्याला नाव तर लावणी देऊच नका. मी मेहरबानी करते, तुम्हाला खूप खूप रिक्वेस्ट करते या माध्यमातून, की तुम्ही त्याला लावणीचं नाव देऊ नका. तुम्ही त्याला तुमचं वेगळं नाव द्या, स्पेशल परफॉर्मन्स नाव द्या, काही वेगळं द्या, पण त्याला लावणी नाव देऊ नका तुम्ही. प्लीज रिक्वेस्ट आहे. आपण त्याला, ज्या महाराष्ट्राने आपल्याला ती लावणी छान दिली आहे, त्या गोष्टीला आपण जपूया आणि जोपासूया आणि त्याला मोठं करूया. आपण त्याला खाली नका नेऊया बस. आणि हे तू रिप्रेझेंट करत होतीस हा यंदाच्या बिग बॉसच्या सीझन हा मध्ये. मला वाटतं काटा ग्रुप आणि तुमची हम्म. सगळ्यांची बॉन्डिंग आणि हा ही लोकांना आवडत होती. हा विशेष करून राकेश सोबतचा ते हा. बॉन्ड. राकेशला आधी भेटली होतीस किंवा काही राकेश इंटरॅक्शन? बरोबर मी ना ऍक्च्युली एकदाच एक इव्हेंट मध्ये भेटली होती. मी दादासाहेब फाळके एमएसके ट्रस्टची चेअरपर्सन आहे. मी एक इव्हेंट केला होता मोठा. तेव्हा राकेशने माझ्या इव्हेंट मध्ये परफॉर्म केला होता. तसं सगळ्यांनी करतात ना, तसं केला होता. त्यामुळे तेवढं 1 to 1 झालं होतं माझं त्याचं. पण नंतर इथे आल्यानंतर मी ना राकेशमध्ये बघितलं एक जेंटलमॅन, त्याच्यात आतमध्ये लपलेला एक बाळ बघितलं, जो हार्मफुल नाहीये, जो मला त्रास नाही देणार. हो. आणि मग मला असं वाटलं की मी ह्या व्यक्तीबरोबर माझं बॉन्डिंग राहू शकतं आणि जेन्युअनली माझं त्याच्याबरोबर जमलं आणि ते खूप छान, आम्ही एकमेकांबरोबर गिव्ह अँड टेक करायचो, खूप छान बोलायचो आणि त्यामुळे मी ते राकेश बरोबर ते बनवत गेली आणि राकेश नंतर मग तन्वी आली आणि मग सगळ्या जमला काटा ग्रुप. सो तो ग्रुप तसा बनला. त्यामुळे काटा आताही, आजच सकाळी आमचा काटाचा ग्रुप फॉर्म झालाय व्हॉट्सअपला. व्हिडिओ कॉलचे स्क्रीनशॉट बघितले आम्ही. आजच झालाय. हो. सो मी आज तुम्ही सगळे होतात म्हणून मी बोलले नाही, फक्त ते एक हात टाकलंय मी. हे अजून काही मी हे केलं नाहीये. पण असं छान तो आता एक झालाय काटाला. एवढं नक्की आहे की तो जो आम्ही बनवलाय तो शेवटपर्यंत चांगला राहील एकमेकांबरोबर. पण राजकीय क्षेत्रातनं काही प्रतिक्रिया मिळत आहेत तुला? ते खूप. ऐकायचंय. आणि मला वाटतं राजकीय पटलावर जे काही बुद्धिबळ केलं जातं हम्म. त्याचं काहीतरी छोटासा तू बिग हा. बॉस मध्ये करण्याचा प्रयत्न केलास का? नक्कीच केला ना, तेव्हाच काटा बनवू शकली. कारण ते तेवढं सगळं मला माहिती होतं, स्ट्रॅटेजीज काय करू शकतो, काय करता येईल, कोणाला घेऊन आलं आणि कोणाचा हात मिळवणी केली तर आपण कुठे जाऊ शकतो, कुठपर्यंत जाऊ ते शकतो. कामी आलं तुला? सो ते मला कामी आलं तिकडे. ती स्ट्रॅटेजी माझी तिकडे लाभली. मी आल्याच ऍक्च्युली विशाल कुठलं टोळी-बिळी बनवत नव्हता. अच्छा. मी त्याला ती टोळीचं नाव दिलं होतं वरतूनच, की तो टोळीमध्ये बसतो बघ, तो तिकडे असतो बघ, त्या 4 पोरींना घेऊन बसलेला आहे. म्हणजे मागून मी खूप बोलायची या सगळ्या गोष्टी. अच्छा. हा, तर ती टोळी अशी निर्माण झाली, मी बोलून की तो टोळीमध्ये बसतो बघ, त्याने अशा मुलींना, सगळ्या मुलींना घेऊन बसतो बघ, तर मला नाही आवडत आहे, तो आता सगळ्यांना खाऊन जाणार, हे असं ती टोळी निर्माण झाली. मग म्हटलं टोळीच्या अपोजिट आपल्याला काटाला घेऊनच जायचंय आणि काटा बनवायचा आणि मग त्यासाठी ह्या पद्धतीने, आता आमच्याकडे खेळणारं कोणी नव्हतं, तर मी चांगली खेळायची, टास्क चांगली खेळायची. सो त्यामुळे तिला घेण्यात माझा एक फायदा होता की ती टास्क चांगली खेळते. सो मी तिला घेतलं की मला वा, हे बघ, म्हणजे हे तू करत असताना आम्हाला ते बघायला छान वाटतं. म्हणजे पण राजकीय क्षेत्रातल्या काय काय तुला प्रतिक्रिया मिळतात? खूप चांगल्या फोन्स येतात सगळ्यांच्या. माझा खेळ सगळ्यांना आवडलेला आहे. सगळे म्हणाले पण 3 महिने तुला मिस केलं, कारण राजकीय क्षेत्रात खूप उलाढाल झाला या टायमाला. खूप काही गोष्टी झाल्या. सो तर ते मला आता माझी भेट होईल सगळ्यांची. या पुढच्या आठवड्यात सगळ्यांची भेटीगाठी ठरलेल्या आहेत. शिंदे साहेबांना भेटेन मी, सीएम साहेबांना भेटेन मी. सो हो ना, इकडे कळलं मला, नंतर कळलं बाहेर आलं. आम्हाला आतमध्ये नव्हतं ना, कारण आम्हाला बाहेर आल्यावर कळलं. तर ती खूपच मोठी धक्कादायक गोष्ट होती. म्हणजे अजितदादा गेले तेव्हा म्हटलं बापरे, आणि ते पण अशा पद्धतीने. आणि तुला सांगते मिळणार, माझं ना त्यांचं एक मीटिंग झाली होती, त्यांची मला भेट पण देणार होते. मी महिला महाराष्ट्र केसरी घेतली होती, जी मुलींची पहिली कुस्तीची स्पर्धा इकडे. सो त्यांना जशी पुरुषांची होते, तर त्यांना डीवायएसपी वगैरे त्यांना जिंकल्यानंतर ना त्यांना शासकीय पद दिलं जायचं, एक नोकऱ्या लागू व्हायच्या. तर ते ना दादांच्या हातात होतं, GR पास करायचं ते, कारण ते ऑलिम्पिक ह्याच्यामध्ये त्यांचे मेन होते.
ऑलिम्पिक ह्याच्यामध्ये त्यांचे मेन होते ते GR ओपन करू शकत होते. अच्छा. तर मी दादांशी मम्मी ना दादांशी ती गोष्ट बोलली होते आणि मला ना असं वाटलं की दादा म्हणाले होते की वेळ पण दिली होती दादानी की आपण लवकरात लवकर या गोष्टीचा विचार करून GR संबंधित चर्चा करू म्हणून. तर मला असं ते इतकं हे झालं की म्हणलं यार दादांचं असं जाणं हा विचार नव्हता केला की दादा अशा पद्धतीने जातील. पण दुःख झालं यार खूप. तेच तुझ्याकडनं त्या प्रतिक्रिया, कारण तुम्ही घरात असताना आम्हाला बाहेरच्या काहीच माहित जगामध्ये नाही. पण बऱ्याच आशाताई गोष्टी. गेल्या. आशाताई गेल्या. आशाताईंबरोबरच मला एक परफॉर्मन्स आठवतं. त्या बसल्या होत्या समोर आणि त्यांचं भरलं आभाळ मी परफॉर्म केलं होतं. वाव. इतकं सुंदर होतं. मी त्यांचं 1 to 1 माझं इतकं छान कालच बघत होतं YouTubeवर माझा तो डान्स आहे आशाताई बसल्यात आणि आशाताईंबरोबर माझं 1 to 1 होतं ती गोष्ट. म्हणजे एवढे दिग्गज कलाकार यांनी इंडस्ट्रीला इतकं काय काय दिलंय. त्यावेळी नव्हते. सो ती फिलिंग पण झाली की बाहेर आल्यानंतर हे सगळ्या एक-एक गोष्टी कळल्या. कळतात. सो सगळ्यांना श्रद्धांजली मनापासून. बस आणि काय नक्कीच. म्हणणार. पण तुम्ही त्या खेळात होतात, त्या बिग बॉसच्या घरात तू 100 दिवस पूर्ण केले. मला वाटतं तिकडे फोन नाही, वेळ माहिती नाही, काहीच गोष्टींचा संपर्क नाही आणि हे एक चॅलेंजिंग गेम तू पूर्ण केलं. त्यासाठी तुझं अभिनंदन ताई. थँक यू यार. आणि तुझी जर्नी जी आहे तुझ्या चाहत्यांना सगळ्यांना प्रचंड आवडली. तर त्यांना काही सांगावंसं वाटतं यार? मला नक्कीच आवडेल. मला सगळं थँक्यू म्हणेन मी. बिग बॉसला थँक्यू म्हणेन, कलर्स मराठीला थँक्यू म्हणेन, सगळ्या चॅनल्सला थँक्यू म्हणेन, सगळ्या महाराष्ट्रातल्या माझ्या सगळ्या फॅन्सला थँक्यू म्हणेन. कारण ज्यांनी मला ट्रोल पण केलं त्यांनाही थँक्यू म्हणेन. कारण काय असतं ट्रोलर्स असतात तेव्हा आपण काहीतरी करू शकतो आणि तसंच आहे. दुश्मन तो चाहिए ना तभी खेळले में मजा आता है. तसंच झालंय. कारण बिग बॉस मध्ये त्या सगळ्या गोष्टी खूप सगळ्या झाल्यात आणि ते पार करताना तुमचं प्रेम मला मिळालंय. त्यामुळे तुमचं मनापासून मी आभार मानते. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा दीपाली सैदला तुमच्या समोर आणता आलं आणि दाखवता आलं. थँक्यू. वाह! एक अदाकारी काहीतरी होऊन जाऊ दे ताई. अदाकारी काय करायची सांग. येस, तू गाणं गा मी करते. तू गाणं गा मी नाही गाऊ शकत. हेच पाहिजे होतं. खूप छान वाटलं भेटून. बऱ्याच दिवसांनी आपण भेटलो आणि बोललो आणि तुला आम्ही या शो मध्ये बघताना छान वाटत होतं की दीपाली ताई काही वेगळ्या पद्धतीनं जी काय प्रेझेंट होते. खूप खूप धन्यवाद ताई. थँक्यू प्रणा. थँक्यू सो मच. लव्ह यू.